सभापती महोदय, आज आपण विधान परिषदेमधल्या सर्वोच्च सभागृहातून 5 सन्माननीय सदस्यांना निरोप देत आहोत. या सर्व ऐका त्यांचा निरोप समजला आता सभापती ठरवतील. सर्व निवृत्त सदस्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. सर्व श्री जयंत दिनकर आसगावकर, श्री सतीश चव्हाण, अभिजित वंजारी, अरुण लाड, किरण सरनाईक या सर्व सदस्यांनी आपापल्या कार्यकाळामध्ये विधान परिषदेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर त्यांनी आवाजही उठवलेला आहे. सन्माननीय जयंत आसगावकर यांनी शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचं काम आणि त्याला न्याय मिळवून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील कामाचा अनुभव तसेच एकूणच त्यांना शिक्षण व्यवस्थेची सखोल जाण आहे आणि त्यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेच्या हितासाठी आपला कायम आवाज उठवलेला आहे आणि त्यांनी नेहमीच आपल्या जबाबदारीचं भान ठेवून जबाबदारीला न्याय देण्याचं काम या सभागृहात केलं आहे. मी माननीय जयंत आसगावकर यांना पुढील त्यांच्या वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. सन्माननीय सतीश चव्हाण गैरहजर 2. तर ते शिक्षण, विद्यार्थी प्रश्न, बेरोजगार तरुणांचे रोजगार, मराठवाड्याच्या विकासासाठी सातत्याने लढणारं नेतृत्व, धाराशिव जिल्ह्यातील तुरोरी येथून आलेले आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले सतीशजी यांनी राजकारणाला केवळ सत्ता नव्हे तर समाजकारणाचं माध्यम समजून या ठिकाणी काम केलेलं आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न असोत, विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावे असो, त्यांनी प्रत्येक विषयाला लोकहिताचा मुद्दा बनवला. कोरोना काळात देखील गरजूंना वैद्यकीय मदत, मोफत भोजन व्यवस्था आणि मदतीसाठी मोठं योगदान देऊन त्यांच्यातला संवेदनशीलता आणि जे काही गरजूंना मदत करण्याचं जे त्यांची भूमिका आहे त्यांनी आपल्या वागण्यातून, कर्तृत्वातून दाखवली आहे. लोकनेते म्हणून वेगळी त्यांची, लोकांमधला माणूस म्हणून त्यांची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. त्यांच्या देखील मी पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर सन्माननीय अभिजित वंजारी यांना आपण विदर्भातील अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्न आक्रमकपणे बोलणारं नेतृत्व म्हणून ओळखतो. नागपूरच्या मातीतून आणि जमिनीवर काम करणारं नेतृत्व अशा प्रकारची त्यांची ओळख त्यांनी निर्माण केली आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अरुणजी, खरं म्हणजे काय, त्यामुळे नागपूरच्या मातीतून आलेल्या नेत्याने विद्यार्थी चळवळ, शिक्षण क्षेत्र, सामाजिक संस्था आणि काँग्रेस पक्षात विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी आपली वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण केलेली आहे. ते केवळ राजकारण करणारे नेते नाही तर प्रश्न समजून घेऊन त्यावर ठामपणे भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. अभ्यास, संघटन कौशल्य आणि जनतेशी नाळ जपणारा नेता म्हणून अभिजित वंजारी यांच्याकडे नेहमीच पाहतो आपण. अभिजित वंजारी यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून मी शुभेच्छा देतो. सन्माननीय अरुण लाड हे सांगली जिल्ह्यातील शेती, सहकार, शिक्षण आणि समाजकारण या क्षेत्रात सातत्याने काम करणारे एक अभ्यासू चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. सहकारी साखर कारखाना, शिक्षण संस्था, पाणीपुरवठा सहकारी संस्था यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांची सेवा त्यांनी केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, वाचन संस्कृती, महिला सक्षमीकरण, आरोग्य शिबिरं, पर्यावरण, जनजागृती अशा अनेक क्षेत्रात त्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. समाजाशी जोडलेले या ठिकाणी आणि जमिनीवर काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अरुण लाड यांना पुढील वाटचालीस मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सन्माननीय किरण सरनाईक यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो.
केवळ विधान परिषदेचे सदस्य म्हणून नाही तर शिक्षक चळवळीशी त्यांची नाळ जुळलेली आहे. एक संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी नाव लौकिक कमावलेलं आहे. आणि वाशिमच्या मातीतून आलेल्या किरण सरनाईक यांनी वकिली, शेती, शिक्षण आणि समाजकारण या सर्व क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख, छाप निर्माण केलेली आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना त्यांनी शिक्षकांचे प्रश्न, माझ्याकडे देखील ते मुख्यमंत्री असताना आताही नेहमी येत असतात, शिक्षकांचे प्रश्न आणि शैक्षणिक धोरणातले मुद्दे आणि एक धोरण, पॉलिसी याच्यावर नेहमी त्यांचा कटाक्ष असतो. आणि म्हणूनच शैक्षणिक क्षेत्रातले धोरणात्मक मुद्दे आणि समाजातील वंचित घटकांचा विषय त्यांनी सातत्याने मांडण्याचं काम या सभागृहामध्ये केलेलं आहे. विशेष म्हणजे सामूहिक विवाह सोहळ्यांचं आयोजन, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत, नेत्रचिकित्सा, आरोग्य शिबिरं, रक्तदान, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती यासारख्या उपक्रमातून त्यांनी लोकप्रतिनिधींचा खरा अर्थ जपण्याचं काम केलं आहे. आणि म्हणून त्यांचं हे सार्वजनिक जीवनामध्ये मोठं योगदान आहे. जमिनीवरचा, ग्रासरूटचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. मी किरण सरनाईक यांना देखील पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून सभागृहाच्या वतीने अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.